एका गाण्यावरून नवीन कायदा. ऐकून थोडं विचित्र वाटतं ना, बट दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट्स हॅपनिंग. वंदे मातरम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पार्लिमेंटने एक बिल पास केलं आहे, पण हा बिल नेमकं कशासाठी आहे? आधी ही गोष्ट क्लिअर करूया. जन गण मन हे भारताचं नॅशनल अँथम आहे, तर वंदे मातरम हे नॅशनल सॉन्ग. दोघांचे स्थान वेगळे असले तरी वंदे मातरमचा स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा वाटा होता. आता या बिल मध्ये काय म्हटलं आहे? जर कुणी जाणून बुजून वंदे मातरमचा अपमान केला किंवा त्याच्या सादरीकरणात अडथळा आणला तर त्यावर नॅशनल अँथम प्रमाणेच कायदेशीर कारवाई होऊ शकते. साऊंड सिंपल? पण इथूनच डिबेट सुरू होतो. एका बाजूचं म्हणणं आहे की आपल्या नॅशनल सॉन्गला असे लीगल प्रोटेक्शन मिळायलाच हवं. पण काहींचा प्रश्न आहे, नवीन कायद्याची खरंच गरज होती का? आणि भविष्यात त्याचा वापर नेमका कसा होईल? म्हणून हा वाद फक्त वंदे मातरमचा नाही, तर राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान आणि कायद्याची गरज याबद्दलचा आहे. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.